मित्रांनो, आजचा हा कार्यक्रमाचा अंतिम दिवस आहे आणि ह्या शेवटच्या सत्रात शेवटच्या दिवशी अजून 2 वक्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यापैकी पुढच्या ह्या दुसऱ्या ज्या वक्ते आहेत ते आहेत सन्माननीय प्रवीणजी मोगल, संचालक ॲग्रोफॅब। त्यांचा आजचा विषय आहे द्राक्ष शेतीतील अचूक फवारणी तंत्रज्ञान। द्राक्ष शेतीत रोगकीड नियंत्रणासाठी औषधाबरोबरच औषध फवारणीला कोणतं यंत्र वापरलं जातं हेही महत्त्वाचं आहे। काळानुसार अगदी गटोर पंप, HTP, नंतर ट्रॅक्टर चलित बूम स्प्रेअर, त्यानंतर एअर असिस्टेड स्प्रेअर, अलीकडेच इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअरचा वापर द्राक्ष शेतकरी करू लागल्यात। हे सगळं तंत्रज्ञान जेवढं सुलभ आहे तेवढंच कठीणही। कुठलेही यंत्र असो की उपकरण त्याची हाताळणी कशी करावी, निगा कशी असावी, त्याचा योग्य वापर कसा करावा याचं मात्र कित्येक शेतकऱ्यांना ज्ञान नसते। मात्र गेल्या 4 ते 5 वर्षात या क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडून आली। अगदी नोझलच्या डिस्क पासून ते ट्रॅक्टरच्या PTO इंजिनपर्यंतच्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या आपल्यातल्याच एका उमदा मराठा उद्योजकाने या सगळ्या गोष्टीचे महत्त्व आपल्याला पटवून दिले। व्यवसाय करायचा असेल तर प्रचंड अभ्यासवृत्ती, जिद्द, चिकाटी, संयम, आत्मविश्वास यांची जोड असावी लागते। सेल्सपेक्षा सर्व्हिस आफ्टर सेल ही व्यवसायाची गुरुकिल्ली आहे, हे द्राक्ष इंडस्ट्रीचा पूर्ण अभ्यास करून या युवकाने जाणून घेतलं। आज लेखक सन्मान्य शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय कादंबरीमधील एक ओळ प्रकर्षाने आठवते की आपण व्यवसाय करत आपलं प्रवीण असलं पाहिजे। त्याप्रमाणेच अगदी नावाला शोभेल असंच प्रावीण्य आज मान्य श्री प्रवीणजी मोगल यांनी आपल्या व्यवसायात मिळवलं आहे। फवारणी यंत्राचा अचूक वापर या विषयावर ते आपलं विचार मांडणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यापूर्वी त्यांना ॲग्रोवर्ल्ड संस्थेने आदर्श कृषी उद्योजक पुरस्काराने सन्मानितही केलं आहे। तर मी अशा या महनीय व्यक्तीला आमंत्रित करतो, सन्माननीय प्रवीणजी मोगल। धन्यवाद। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज द्राक्ष पंढरी, उत्तमराव डिकले कृषी विज्ञान मंडळ व योगेश कृषी सेवा आयोजित द्राक्ष परिसंवाद 2023ला या ठिकाणी आपण या लाईव्ह वेबिनार सेमिनारच्या माध्यमातून आपण सर्व द्राक्ष बागायतदारांनी या ठिकाणी ज्या वक्त्यांना ऐकून घेतलं ते म्हणजे आज डॉक्टर सावंत सर। आज जो विषय या ठिकाणी मला दिला आहे तो विषयाला हात घालण्यापूर्वी आजच्या दिवशी वेबिनारची सुरुवात आपण आपल्या द्राक्ष पंढरीचे प्रख्यात द्राक्ष व डाळिंबाचे व्यापारी कैलासवासी शीतलदास गोविंदराम उर्फ बापूजी यांना श्रद्धांजली देऊन आपण या वेबिनारला सुरुवात करूया। आज द्राक्ष पंढरीच्या या कार्यक्रमामध्ये मला जो पॉईंट किंवा जो सब्जेक्ट जो टॉपिक या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे यूज ऑफ प्रिसिजन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस इन ग्रेप्स इंडस्ट्री। सर्वप्रथम याला सुरुवात करण्या अगोदर प्रिसिजन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आपण द्राक्ष शेतीमध्ये कशा पद्धतीने फॉलो करतो किंवा करतो की नाही हे समजून घेणं या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं। आज प्रिसिजन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेसच्या सुरुवात करत असताना सुरुवातीला डे वाईज स्टेजेस ऑफ ग्रेप्स इन एप्रिल प्रुनिंग। सर्वप्रथम आज आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीपासून डे 1ला जर आपण फाउंडेशन प्रुनिंग घेत असाल 20व्या दिवसापर्यंत आपली स्प्राउटिंग येते। 30 ते 32व्या दिवसापर्यंत आपलं 4 ते 5 लीफ स्टेजला आपली काडी त्या ठिकाणी आपण त्या काडी विरळणीला सुरुवात करतो। 40व्या ते 42व्या दिवसापर्यंत आपली सबकेन होते। सबकेन झाल्यानंतर आपण 46व्या 47 दिवसापर्यंत त्याच्या बगल फूट काढतो। 70 ते 75व्या दिवसापर्यंत आपली शेंडा टॉपिंग होते आणि त्यानंतर परत एकदा बगल फूट काढायचा आपला कार्यक्रम चालू होतो। दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला केन मॅच्युरिटी, याला काडी वंजणे असं म्हणतात, ही आपल्याला या ठिकाणी दिसायला मिळते। तसेच जर ऑक्टोबरच्या प्रुनिंगच्या आपण या जर सगळ्या डिटेल्स घ्यायचा प्रयत्न केला तर आपली छाटणीची जी तारीख आहे तिच्या 15 दिवस आपण इथेपॉनचा स्प्रे घेणार। ज्या दिवशी ठरलेली तारीख असेल त्या दिवशी आपण प्रुनिंग करणार। जर शक्य असेल तर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण हायड्रोजन सायनामाइडचं ॲप्लिकेशन करतो। 6व्या दिवसापर्यंत आपल्याला कॉटन स्टेज त्या ठिकाणी दिसायला मिळते। 8व्या ते 9व्या दिवसापर्यंत 5 ते 6 mm ची बड साईज आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळते।
11व्या ते 12व्या दिवसापर्यंत आपल्याला पोंगा स्टेज, ज्याला आपण पोंगा स्टेज म्हणतो, ती आपल्याला बघायला मिळेल. 15 ते 16व्या दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी फेल काढून घेतो. फेल काढल्यानंतर 18 ते 20 दिवसापर्यंत आपल्याला कळीची डिप, ज्याला प्री ब्लूम डिपिंग आपण म्हणतो, ती घेतो. आणि 35 ते 37व्या दिवसापर्यंत आपण शेंडा टॉपिंग करतो. आपली जी 100% सेटिंग जी आहे ती 40व्या ते 42व्या दिवसापर्यंत होते. त्यावेळी आपली बेरीची साईज 1 ते 1.5 mm पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मित्रांनो, 46 ते 48 दिवसापर्यंत आपण फर्स्ट सायझिंग स्प्रे देतो. सायझिंग स्प्रे देत असताना आपली बेरी साईज 4 ते 5 mm पर्यंत असते. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी थिनिंग देखील करून घेत असतो. त्याच्याच नंतर सेकंड सायझिंग स्प्रे आपला 6 ते 7 mm बेरी साईज मिळतो. 54 ते 56व्या दिवसापर्यंत आपला थर्ड सायझिंग स्प्रे म्हणजे 8 ते 9 mm पर्यंत बेरी साईज आपल्याला मिळते. त्यानंतर आपण सायझिंग स्प्रे त्या ठिकाणी थांबवतो. 65 ते 70व्या दिवशी सेकंड थिनिंग जर आपल्याला गरज वाटली तर सेकंड थिनिंगचा राऊंड आपण त्या ठिकाणी घेतो. 85 ते 90व्या दिवसापर्यंत आपल्याकडे वरायझन सुरुवात होते. वरायझन म्हणजे पाणी उतरायला, आपण पाणी टच झालं असं त्या ठिकाणी म्हणतो. 95 ते 100व्या दिवसापर्यंत 50% पाणी उतरलेलं असतं आणि त्या दिवशी आपण पेपर रॅप करायची सुरुवात करतो. 120 ते 130 दिवसापर्यंत सीझन वाईज मॅनेजमेंटनुसार, तसेच व्हरायटीनुसार, तसेच वातावरणातल्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून आपली हार्वेस्टिंग येते. अशा पद्धतीची एप्रिल आणि ऑक्टोबरची जर सर्व मॅनेजमेंट जर एका गावातले 10 शेतकऱ्यांचा आपण डाटा कलेक्ट केला आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या डेट मॅनेज केल्या, सगळं स्प्रे मॅच केले, डे टू डे ऍक्टिव्हिटीज मॅच केल्या, त्यांच्याकडे व्हरायटी देखील एक आहे, असं जर दोन्ही गोष्टी एकसारख्या असताना त्या 10चे 10 शेतकऱ्यांची एकाच एक्सपोर्टरने प्रत्येक एकरी एकसारखं म्हणजे 10 ते 12 टनाचं 8 टनाचं जे काय असेल एवढं उत्पन्न मिळतं, असं कधी झालं होताना तुम्ही बघितलं का हो? अहो, 10 शेतकऱ्यांचा डाटा सोडून जाऊ द्या, ज्या द्राक्ष बागेचं आपण प्लांटेशन केलेलं आहे, प्लांटेशन केल्यानंतर ते 1 एकरामध्ये जर तुम्ही या सगळ्या कामांची जर गती बघितली, ही सगळी मॅनेज असताना 8x5 ची लागवड आहे, 189 झाडं जर त्या प्लॉटमध्ये असतील तर 189 चे 189 झाडं एकसारखे परफॉर्मन्स देता का हो? सगळ्या काड्यांचा एकसारखे काड्यांची ग्रोथ तुम्हाला मिळते का हो? शेंडे एकसारखे राहतात का? ऑक्टोबर मध्ये सर्व झाडांना एकसारखा माल येतो का? जर एकसारखं जर होत नसेल तर याच्या मागचं कारण आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल. बऱ्याच वर्षापासून आमचे मित्र गणेशजी मोरे उर्फ बबलू मोरे यांच्या संपर्कात राहत असताना त्यांचं मॅनेजमेंट मी जेव्हा बघतो ते एका झाडावर किती काड्या, किती शूट, किती बंचेस, किती बेरीज, एका बेरीचं वजन किती, एका गडामध्ये नंबर ऑफ बेरीज किती, टोटल क्षेत्रात नंबर ऑफ बेरीज किती, त्यांचा गुणाकार करून एक्सपोर्टर द्राक्ष बागेत एंट्री मारण्याच्या अगोदर त्या द्राक्ष शेतीमध्ये किती टनाचं उत्पन्न निघेल इथपर्यंत प्रिसिजन कॅल्क्युलेशन्स त्या माणसाकडे मी या ठिकाणी बघितलंय. तर हे सर्वांना शक्य आहे का? तर शक्य करण्यासाठी त्या 10चे 10 शेतकऱ्यांचं एकाच दिवशी सगळ्या छाटण्या एकसारख्या असताना एकसारखं उत्पन्न जर तुम्हाला अपेक्षित असेल तर त्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना एका गोष्टीची कास धरावी लागेल. त्याचं नाव आहे प्रिसिजन ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. तर प्रिसिजन ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस म्हणजे काय? Precision agriculture is about doing the right thing in the right place in the right way at the right time. या सगळ्या गोष्टी एकसारख्या वेळात एकसारख्या पद्धतीने जर घडून आणल्या तर याचा अर्थ आपण प्रिसिजन ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फॉलो करतो. मग तुम्ही देखील त्या दिवशी एक्सपोर्टर एंट्री मारण्याच्या अगोदर आपल्या द्राक्ष शेतीमध्ये किती टनाचं उत्पन्न आहे, आजचा त्याचा भाव एवढ्या रुपयाने एवढ्या लाख रुपयाचं एकरी उत्पन्न या ठिकाणी मी घेऊ शकतो, हे त्या ठिकाणी करणं शक्य आहे. तर कोणकोणत्या गोष्टींचा प्रिसिजन ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस मध्ये उल्लेख व्हायला हवा, त्याचं आपल्याला अनुकरण करायला हवं, तर हे सगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. प्रिसिजन ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस मध्ये 10 गोष्टींचं म्हणजे याच्यामध्ये 100 गोष्टी असू शकतात, परंतु आज जर शेतकऱ्यांना उद्यापासून जर सुरुवात करायची असेल तर कुठल्या तरी 10 सोप्या गोष्टी काढून देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केला आहे. पहिला आहे सॉइल प्रिपरेशन, दुसरा आहे सिलेक्शन ऑफ करेक्ट ड्रिप डिस्चार्ज अकॉर्डिंग टू द सॉइल टाइप, म्हणजे माती प्रकारानुसार डिस्चार्ज असणं गरजेचं आहे. सिलेक्शन ऑफ परफेक्ट प्लांट अँड रो स्पेसिंग, परफेक्ट प्लांट स्पेसिंग अँड रो स्पेसिंग, आपल्या व्हरायटीनुसार, आपल्या गरजेनुसार, आपल्या वातावरणानुसार, आपल्या सॉइल टाईपनुसार आपल्याला प्लांट स्पेसिंग आणि रो स्पेसिंग सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा रूस्टॉक सिलेक्शन, कुठल्या जातीचा रूस्टॉक आपण घेतला पाहिजे. त्याचबरोबर ग्रेप्स व्हरायटी सिलेक्शन, कुठल्या द्राक्ष बागेची, कुठल्या द्राक्ष वाणाची आपण निवड केली पाहिजे, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर सिलेक्शन, त्याच्यानंतर इरिगेशन प्रॅक्टिसेस अँड सॉइल सेन्सर, हे प्रिसिजन ऍग्रिकल्चरलचं सर्वात महत्वाचं गुण आहे. चांगले इरिगेशन प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी आपण केल्या पाहिजे. त्याच्यानंतर इरिगेशन ऑटोमेशन सिस्टीम, हा देखील एक महत्वाचा मुद्दा प्रिसिजन ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस मध्ये असायला हवा,
त्याच्यानंतर दोन गोष्टी आपल्याला फार्म इम्प्लिमेंटमध्ये येतात, ते सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर आणि सिलेक्शन ऑफ बेस्ट स्प्रेअर. तर या वरच्या 9 मुद्द्यांचा किंवा 8 मुद्द्यांचा मी एक्सपर्ट आहे का? बिलकुल नाही. तर मला या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढं सांगायचंय की या वरच्या 8 गोष्टी या देखील तितक्याच महत्वाच्या आहे, जर तुम्हाला एकसारख्या गोष्टी जर येत्या काळामध्ये अनुभवायच्या असतील तर. तर मित्रांनो, व्हॉट इज सॉइल प्रिपरेशन? सॉइल प्रिपरेशन म्हणजे मृदा समानता. आपल्या 1 एकराच्या प्लॉट मध्ये जर एकसारखी माती आपण त्या ठिकाणी अवेलेबल करू शकत नसाल, ती माती जर एकसारखी नसेल, मातीचा वरच्या थरापासून तर खालच्या थरापर्यंत ज्यापर्यंत आपल्याला मुळं वाढण्याचे त्या ठिकाणी स्कोप आहे तोपर्यंत त्या ठिकाणपर्यंत माती जर एकसारखी नसेल, तर मित्रांनो त्या सॉइल मध्ये त्या रूट्सला पेनिट्रेट करण्यासाठी ज्या अडचणी होत्या त्या अडचणी येतात. त्या अडचणींमुळे एकसारखं परफॉर्मन्स पूर्ण प्लॉट मध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळे रूट जर एकसारखं किंवा सर्व गोष्टी एकसारख्या आपल्याला अवलंबायच्या असतील तर सॉइल प्रिपरेशनला दुसरा शॉर्टकट नाही. तुम्ही या ठिकाणी डाव्या बाजूला बघू शकतात, जर सॉइल प्रिपरेशन केलेलं नसेल तर प्रत्येक रूट्सला खालच्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी पेनिट्रेशन करताना जे चॅलेंजेस त्या ठिकाणी बघायला मिळतात, त्या चॅलेंजेसमुळे एकसारखी ग्रोथ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. आपल्याकडे जर मातीचे लेयर्स असतील, वरती सॉइल वेगळी, मध्ये मुरुम, खाली काहीतरी वेगळंच, तर या ठिकाणी जसं पॉसिबल असेल तर प्लांटेशनच्या अगोदर आपल्याला सॉइल प्रिपरेशन करायला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही मित्रांनो. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायला आवडेल की ती म्हणजे सिलेक्शन ऑफ करेक्ट ड्रिप डिस्चार्ज अकॉर्डिंग टू द सॉइल टाईप. ड्रिप डिस्चार्ज हा कसा असायला हवा, आपण कुठल्या टाईपचं ड्रिपचं या ठिकाणी सिलेक्शन करावं, सिलेक्शन करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार घ्यावा. या ठिकाणी आपल्याकडे सॉइल मध्ये टाईप कोणता आहे, तुमच्या सॉइल मध्ये क्ले जास्त आहे, ती लोमी आहे, ती सिल्टी लोमी आहे, की कशा पद्धतीची सॉइल आहे, यासाठी मृदा तपासणी करणं अत्यावश्यक आहे. आणि त्याच्यानुसार आपली जर सॉइल लाईट सॉइल, मीडियम सॉइल किंवा हेवी सॉइल यापैकी कुठल्या टाईपची सॉइल आहे त्या पद्धतीचा विचार करून मगच आपण त्या ठिकाणी ड्रिप इन्स्टॉलेशन केलं पाहिजे. हे या ठिकाणी मला या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वगैरे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला राईट ड्रिप सिलेक्शन त्या ठिकाणी करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की चुकीची ड्रिप सिस्टीम इन्स्टॉल केल्यामुळे त्या ठिकाणी रूट झोनला प्रॉपर पाण्याचं त्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही आणि अशा ठिकाणी त्या शेतकऱ्याला नॉन युनिफॉर्म क्रॉप लोड या ठिकाणी येत असतो आणि तो त्या ठिकाणी त्याला बळी पडत असतो. या ठिकाणी जो आपण व्हिडिओ या ठिकाणी बघताय तो अशाच पद्धतीने लाईट सॉइल मध्ये, मीडियम सॉइल मध्ये आणि हेवी सॉइल मध्ये कशा पद्धतीचा वॉटर बल्ब तयार होतो आणि त्यानुसार तुम्हाला ड्रिप डिस्चार्ज त्या ठिकाणी लाईट सॉइल आहे किती लिटरचा, मीडियम सॉइलला किती लिटर पर मिनिटचा, किती लिटर पर हवरचा असा डिस्चार्ज त्या ठिकाणी ठेवला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी ठरवावं लागेल. त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉईंट जो मला या ठिकाणी वाटतो, सिलेक्शन ऑफ परफेक्ट प्लांट टू प्लांट आणि रो स्पेसिंग. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघत असाल बरेच शेतकरी मित्र 7-4, 7-5, 8-5, 8.5, 9-5, 9.5, आता 10-5, 11-5 पर्यंत आपण या ठिकाणी जाऊन पोहोचलोय. पूर्वीच्या काळी जर आपल्याला आठवत असेल तर 12x12च्या प्लांटेशन मध्ये देखील आपण एकरी चांगले विक्रमी उत्पन्न त्या ठिकाणी घेतलाय. अनुदादांच्या सेमिनार मध्ये पहिल्या दिवशी त्यांनी जो पॉइंट सांगितला की एकरी उत्पन्न एका एकरामध्ये नंबर ऑफ प्लांट्स किती आहे याच्यावर डिपेंड नसून तुमच्या ओव्हरऑल मॅनेजमेंटवर, तुमच्या वलांड्यांवर तुम्हाला एकरी उत्पन्न त्या ठिकाणी मिळत असतं. तर आपल्याला नवीन व्हरायट्यांमध्ये आता भारतामध्ये या ठिकाणी प्रवेश करू झालेला आहे. नवीन व्हरायट्यांच्या या ठिकाणी मार्केटमध्ये आल्यानंतर बरेच शेतकरी म्हणतायत नवीन स्ट्रक्चर, नवीन प्लांट या ठिकाणी बांधत असताना जुनं स्ट्रक्चर काढून वेगळा खर्च त्या ठिकाणी करावा लागू शकतो. तो टाळण्यासाठी ते परत 9-5, 8-5, 8.5 वरती प्लांटेशन करण्याचा त्या ठिकाणी अट्टहास करताय. मित्रांनो, या क्षेत्रातला मी काही तज्ज्ञ नाही, परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो की एखाद्या गोष्टीची एक एसओपी असते ज्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतात. ती एसओपी आपल्याला फॉलो करणं शक्य नसेल तर त्या नादाला गेलं नाही पाहिजे. जर शक्य असेल तरच तुम्ही त्याच्या पूर्णत्वात जा आणि त्याच्याच नंतर जे अपेक्षित रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी हवे असतील ते भेटल्यापासून राहणार नाही. मात्र या प्रत्येक गोष्टीला हात घालत असताना त्याच्या बारकाव्यांचा अभ्यास करा, आपल्याला ते झेपल का नाही याचा देखील अभ्यास करा. नवीन वाहनं जर भारतामध्ये येत आहे तर त्यांनी महत्वाचा एक मुद्दा त्या ठिकाणी सांगितला आहे की जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या शेतकऱ्याने आयवरी नावाच्या व्हरायटीचं प्लांटेशन करायचं ठरवलं असेल तर आयवरी नावाची व्हरायटीचं प्लांटेशन केल्यानंतर ती आयवरी म्हणून मार्केटमध्ये रेकग्नाइज होण्यासाठी तिचे जे कॅरेक्टर आहे ते सगळेचे सगळे जे कॅरेक्टर जर तुम्ही त्या वाहनामध्ये, तिच्या क्वालिटीमध्ये, तिच्या अपीअरन्समध्ये जर आणू शकला नाही तर मित्रांनो ती व्हरायटी तो जो क्रॉप आहे तो त्या व्हरायटीच्या नावाने न विकता भलत्याच नावाने तुम्हाला विकावं लागेल. म्हणून मी परत एकदाच सांगेल, प्लांट स्पेसिंग आणि रो स्पेसिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो प्रिसिजन ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस मध्ये आपल्याला महत्वाचा आहे असं या ठिकाणी मला सांगायला आवडेल.
रूस्टॉक सिलेक्शन पहिल्या दिवशी आपल्याला नारायणगावचे जे शेतकरी मित्र या ठिकाणी रामसे व्हरायटी बद्दल त्या ठिकाणी सांगत होते, त्याच्यावर त्यांनी रेड लोबचं प्लांटेशन केलेलं होतं. बघा मित्रांनो, प्लांटेशन केलेलं असताना सर्व झाडांमध्ये 7 झाडं वेगळ्या पद्धतीने दिसत होती. ते 7 झाडांचा त्यांना अभ्यास करावा, का करावा, त्याच्यामध्ये काय वेगळं आहे ते वेगळं पण फक्त आणि फक्त रूस्टॉक होतं. मित्रांनो, आज जर आपल्याला नवीन प्लांटेशन करायचे असतील तर आपले सॉइल चॅलेंजेस, आपल्या बाकीच्या गोष्टी याचा सगळ्यांचा विचार करून आपला रूस्टॉक सिलेक्शन या ठिकाणी झाला पाहिजे. रूस्टॉक सिलेक्शन झाल्यानंतर मग आपल्याला पुढच्या गोष्टीला हात घालावायला लागेल, तो म्हणजे ग्रेप व्हरायटी सिलेक्शन. आपल्या एरियामध्ये कुठल्याही व्हरायटीच्या कुठल्या वाणाचा जर आपण चयन केलं तर त्याच्यामधून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकेल. या पद्धतीने याचा अभ्यास करत असताना ग्रेप व्हरायटी सिलेक्शन हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला वाटतो. ग्रेप व्हरायटी सिलेक्ट करत असताना आजच्या डेटलाच नव्हे तर पुढील येताना 10 ते 12 13 वर्षापर्यंत त्या व्हरायटीचे मार्केटिंग, व्हरायटीची मार्केटमधली नीड आणि या पद्धतीने व्हरायटी कितपर्यंत सक्सेस होईल हे देखील त्या ठिकाणी अभ्यास करणं अति प्रचंड महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी मला वाटतं. बरेच शेतकरी मित्र व्हरायटी सिलेक्ट करत असताना आपल्या गावामध्ये काय अभ्यास चालू आहे याचा अभ्यास करणं अति प्रचंड गरज आहे. ज्या ब्रीडरने किंवा ज्या शेतकरी मित्रांनी त्याचं ऑब्झर्वेशन करून तो म्युटंट जर तयार केलेला आहे त्यांच्याकडे मागे 1, 2, 3 वर्षापूर्वी 3 वर्षापर्यंत त्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतरच आपण त्या व्हरायटीचं चयन केलं पाहिजे. त्याचे प्रोटोकॉल्स कोणकोणते ते आपण समजून घेतले पाहिजे. समजून घेतल्यानंतरच मात्र मग आपण त्या व्हरायटीचं आपल्याकडे प्लांटेशन केलं पाहिजे. परत रूस्टॉक आणि व्हरायटी ग्रेप सिलेक्शन करत असताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रूस्टॉक आणि हे कुठल्या टाईपच्या ह्याच्यात लावलं पाहिजे. ते डायरेक्टली रूस्टॉक जमिनीत लावलं पाहिजे आणि मग ग्राफ्टिंग केली पाहिजे की हुंडी लावून त्याच्यावर ग्राफ्टिंग केली पाहिजे किंवा आता रिसेंट टेक्नॉलॉजी म्हणजे बेंच ग्राफ्टिंग केली पाहिजे. याचा देखील अभ्यास तुम्ही तज्ज्ञांबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी डिसिजन घेतले पाहिजे, जेणेकरून आपलं जे क्रॉप आहे मित्रांनो हाय प्रीमियम क्रॉप आहे ज्याच्यामध्ये खर्च असतो. तो खर्च शेतकरी मित्रांना आज या ठिकाणी सगळं जर अवस्था जर बघितली तर मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचं सावट या ठिकाणी आपल्यावर आहे. तर या ठिकाणी आपल्याला एवढं माहिती पाहिजे की आपल्याला जर प्लांट आणि या पद्धतीच्या या धकाधकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस करायच्या असतील तर चुकीचे निर्णय हे आपल्याला काही वर्ष पाठीमागे घेऊन जाऊ शकतात. ते आपल्याला जर करायचं नसेल, आपल्याबरोबर होऊ द्यायचं नसेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. त्यासाठी चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहावं लागेल. अनुदादांनी पहिल्या दिवशी आनंद आणि गौतम बुद्ध यांचा अतिशय छान पद्धतीचा आपल्याला दाखला दिलाय. ते उदाहरण नेहमी लक्षात ठेवा की चांगल्या लोकांच्या सहवासात आपल्याला राहावं लागेल. त्यांच्याकडूनच आपल्याला चांगल्या प्रॅक्टिसेस समजून घ्यावे लागतील. त्याच्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला पाहिजे, तो म्हणजे स्ट्रक्चर सिलेक्शन. कुठल्या पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्या वाणासाठी, आपल्या वातावरणासाठी किंवा आपल्या रूस्टॉकसाठी, आपल्या इथल्या ज्या प्रॅक्टिसेस आहे, जे लेबर्स आहे, जे आपल्याला जे काम करायची कामगती आहे, ही कुठल्या याच्यामध्ये आपल्या कामाची आहे, कोणकोणत्याचा फायदा किती असला पाहिजे. त्या जर वाय सिस्टीम मध्ये करत असाल तर किती डिग्रीचा कोन अँगल असला पाहिजे, 2 वालांड्यामधलं अंतर किती असलं पाहिजे, आपल्याला कॅनोपी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती किती सेंटीमीटरवर, आपल्या किती किती इंचावर आपण होल घेतले पाहिजे. त्याचबरोबर किती MM साईजचं वायर वापरली पाहिजे, ती वायर कुठली वापरली पाहिजे याचा बारकाव्याचा अभ्यास शेतकरी मित्रांनी आज या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मगच तुम्ही त्या ठिकाणी उच्च दर्जाच्या द्राक्ष बागायतदार त्या ठिकाणी बनायला तुम्हाला वेळ लागणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपले द्राक्ष गुरु अनुदादा मोरे या ठिकाणी सांगत असतात, इरिगेशन प्रॅक्टिसेस. फक्त इरिगेशन प्रॅक्टिसेसच्या बारीक बदलामुळे तुमच्या क्रॉपच्या क्वालिटीवर, त्याच्या किपिंग क्वालिटीवर, त्याच्या सायझिंगवर, त्याच्या टेस्टवर अतिप्रचंड फरक त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो. हे आपण मागील काही दिवसांपासून बघत असत. दाभोळकर परिवार असेल, रॉड्रिगो ओलिव्हा यांच्या मार्गदर्शन असेल, तसेच अनुदादा, बबलू दादा या सगळ्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहून आपण पाणी नियोजनाचे धडे त्या ठिकाणी घेतलेले. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना पाणी नियोजन हा आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीतला बॅकबोन आहे, कणा आहे, हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. पाणी हे महत्त्वाचा घटक असल्यामुळे पाण्याची आपल्याकडून अवहेलना किंवा चुकीच्या पद्धतीने गैरवापर त्या ठिकाणी होणार नाही याची देखील आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. मग पाणी नियोजन करायचं कसं, तर दादांच्या सानिध्यात राहून आपण आतापर्यंत हाताने त्या पद्धतीने सॉइल प्रेस करून आपल्या हातावरचे जे इम्प्रेशन्स आहे ते बघितल्यानंतर किती % मॉइश्चर त्या ठिकाणी सॉइल मध्ये आहे या ठिकाणी समजून घेतो. मात्र बरेच शेतकरी मित्रांनी या गोष्टी आज करणं शक्य नसेल, पण दुसरी मेथड म्हणजे त्याला तुम्ही सेन्सर्स त्या ठिकाणी बसवू शकतात. फायलो फसल सारख्या कंपन्यांचे सेन्सर बघून भलेही त्याची ॲक्युरसी आजच्या डेटला कमी असेल, परंतु एक ढोबळ अंदाज त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटेल. मात्र ढोबळ अंदाजावर लॉंग टर्म त्या ठिकाणी राहून चालणार नाही. येत्या काळामध्ये तुम्हाला देखील अशाच पद्धतीने
हाताने त्या सॉइलचा प्रेस केल्यानंतर किती % मॉइश्चर आहे हे इथपर्यंत कळण्या इतक्या बारकाव्यांपर्यंत आपण या ठिकाणी गेला पाहिजे, अशी मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करेल. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा प्रिसिजन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेसचा, ज्याला मी ऑटोमेशन सांगेल. ऑटोमेशन देखील हा महत्वाचा घटक आज या इंडस्ट्रीमध्ये बनलेला आहे. बरेच शेतकरी मित्र मेजर न्यूट्रिएंट आणि मायक्रो न्यूट्रिएंट यांचं ऍप्लिकेशन करत असताना सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी पेट्रोल अनालिसिस करतात. पेट्रोल अनालिसिस केल्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या रूट झोन मध्ये ज्यावेळेस आपण हे मेजर न्यूट्रिएंट मायक्रो न्यूट्रिएंट जेव्हा सोडतोय पोहोचवतोय त्यावेळेस त्या रूट झोनला त्याला अपटेक करण्यासाठी फेवरेबल कंडिशन्स आपण देतोय का, त्याला किती पीएचचा आपण त्या ठिकाणी पाण्याचा वापर त्या ठिकाणी करतोय. चुकून एक्स्ट्रा त्यामध्ये जे मेजर न्यूट्रिएंट मायक्रो न्यूट्रिएंटच्या प्रॅक्टिसेस करत असताना तिथं ईसी तर बदलत नाहीये ना. या बारीक गोष्टींचं अनुकरण करणं आपल्याला आज शक्य नाहीये. त्यामुळे या पद्धतीच्या ऑटोमेशनचा आपण या ठिकाणी वापर केला पाहिजे. ऑटोमेशनचा वापर करून आपण छान पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने अभ्यास करून आपल्या प्रत्येक थेंबामध्ये प्रत्येक मायक्रोन्यूट्रिएंट मेजर न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट आणि मेजर न्यूट्रिएंट जे आपल्याला सोडायचे आहे ते झाडाला द्यायचे आहे, त्याची जी डिफिशियन्सी ती भरून काढायची आहे. यामध्ये याचा अनन्यसाधारण महत्व आहे असं या ठिकाणी मला सांगायला हरकत नाही. त्यानंतरचा प्रिसिजन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस मध्ये महत्वाचा मुद्दा जो शेतकऱ्याचा देखील डिसिजन घेत असताना त्याच्यामध्ये भरपूर चॅलेंजेस त्याला येत असतात की ट्रॅक्टर कुठला निवडावा. मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा ट्रॅक्टर निवडत असताना आजच्या डेटला भविष्यकालीन विस्तारामध्ये तुम्ही भविष्यामध्ये प्लांटेशन कुठले करणार आहोत, किती बाय कितीवर करणार आहोत, कुठली व्हरायटी आपण चूज करणार आहोत, किती एकरापर्यंत आपण प्लांटेशन वाढवणार आहोत, या बारकाव्या या पॉइंटचा आजच विचार करणं गरजेचं आहे. ट्रॅक्टर हा बजेट डिस्कस करून न घेण्याऐवजी ट्रॅक्टर हा गरज डिस्कस करून घेतला पाहिजे असं या ठिकाणी मी तुम्हाला सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करेन. नवीन ट्रॅक्टर कंपन्या मार्केटमध्ये येतात, छान पद्धतीने ट्रॅक्टरचे आपल्याकडे डेमो झाले पाहिजे. मी कंपन्यांना देखील आवाहन करेल की शेतकऱ्यांना त्या पद्धतीचे डेमो ज्या पद्धतीने ते वापरू इच्छितात त्या पद्धतीने झाले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला चांगले ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल होतील, याच्यात मला कुठलीही शंका नाही. आता ज्या मुद्द्यासाठी माझी ओळख आहे तो म्हणजे आपल्याला स्प्रेयर कसं निवडावं. मी 2016 पासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आज 7,500 ते 8,000 शेतकऱ्यांपर्यंत यशस्वीरित्या आपण त्या ठिकाणी सर्व्हिस देऊ शकलो, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो, शेतकऱ्यांची सर्व्हिस रूपी सेवा करू शकलो. अशी सेवा या पुढे देखील आपल्याकडून चालूच राहील, याच्यामध्ये मी तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ इच्छितो. तर सिलेक्शन ऑफ बेस्ट स्प्रेयर फॉर युअर नीड, तुमच्या गरजेनुसार महत्वाचा जो सिलेक्शन कसं करावा, याच्यामध्ये कोणकोणत्या सिलेक्शन करण्या अगोदर तुमच्याकडे एक्झिस्टिंग जे स्प्रेयर आहे, हाऊ मच यू नो अबाउट युअर एक्झिस्टिंग स्प्रेयर. बरेच शेतकरी मित्र फवारणी यंत्राचं चयन करत असताना आमच्याकडे जेव्हा येतात त्यांना काही बारकावेचे प्रश्न विचारल्यानंतर अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे त्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी इव्हन तुम्ही देखील आतापर्यंतच्या स्क्रीनवर जे पॉइंट्स मी या ठिकाणी दाखवतोय या पॉइंटचा आपल्याला आपल्या स्प्रेयर बद्दल किती माहिती हो, पंपाच्या बेल्टची साईज सांगता येईल का, फॅनच्या बेल्टची साईज सांगता येईल का हो, पेडस्टल बेरिंगची साईज सांगता येईल का आपल्याला, पंप कुठल्या कंपनीचा आहे, नोझल कुठले वापरताय, नोझलच्या टिप कोणत्या आहे, नंबर ऑफ नोझल किती वापरताय, स्प्रेयर वापरताना ट्रॅक्टर कोणता वापरताय, ट्रॅक्टरचा गिअर किती आणि ट्रॅक्टरचे इंजिन आरपीएम किती. बऱ्याच शेतकऱ्यांचे तर इंजिन आरपीएम मीटर बऱ्याच वर्षापासून निकामी झाले. तर ट्रॅक्टर इंजिन आरपीएम हा एक महत्वाचा मुद्दा या स्प्रेयरच्या परफॉर्मन्स मध्ये मी देखील या ठिकाणी सांगू इच्छितो. ट्रॅक्टर इंजिन आरपीएम वर ट्रॅक्टरचा किलोमीटर पर आवर म्हणजे ट्रॅक्टरची ग्राउंड स्पीड त्या ठिकाणी ठरवावा लागतो. त्याचबरोबर ट्रॅक्टरच्या इंजिन आरपीएम वर ट्रॅक्टरचा पीटीओ किती आरपीएमनी फिरणार हा देखील मुद्दा या ठिकाणी महत्वाचा असतो. त्यामुळे ट्रॅक्टर इंजिन आरपीएम ट्रॅक्टरचं टॅकोमीटर कुठल्याही कंडिशनला बंद राहू नये हा या ठिकाणी मी या ठिकाणी सल्ला तुम्हाला देईन. त्यानंतरचा प्रश्न विचारला जातो मित्रांनो, प्रेशर किती ठेवतो. प्रेशर काटे तर बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी बंदच पडलेत. प्रेशर इंडिकेटर तर प्रेशरच इंडिकेटर करत नाहीये, बऱ्याच जणांनी ते काढून तिथे डायरेक्टली एंड कॅप लावून दिलेले आहेत. अशा पद्धतीचे प्रेशर रेग्युलेटर आपण या ठिकाणी बघतोय. त्याच्यानंतर ऍक्सेलची बेरिंग साईज काय हो, पंप कोणत्या पंपामध्ये जर पंपाचं ऑइल तुम्ही प्रत्येक सीझनला बदलताय असे आम्हाला प्रॉमिस करत असाल तर पंपाचं ऑइल कोणत्या ग्रेडचं वापरलं, गिअर बॉक्स मध्ये ऑइल कोणत्या ग्रेडचं वापरतो, टोटल नंबर ऑफ ग्रीसिंग पॉइंट एका मशीन मध्ये टोटल नंबर ऑफ ग्रीस पॉइंट किती आहे, टोटल नंबर ऑफ ऑइल पॉइंट्स किती आहे, टोटल नंबर ऑफ एअर पॉइंट्स किती आहे. आपल्या मशीन बद्दल एवढी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं ही महत्वाची आहे. त्याच्यानंतर 3 पॉइंट आपण या ठिकाणी कव्हर केले पाहिजे की आपल्या मशीनचं एअर आउटपुट किती आहे. एअर आउटपुट असण्यासाठी ॲन्युमोमीटर ज्याला आपण हवा मोजण्याचं मशीन त्या ठिकाणी म्हणू इच्छितो ते मशीनने आपण आपल्या मशीनचा
टोटल 10च्या 10 नोझलचा एअर आउटपुट त्या ठिकाणी चेक केला पाहिजे. तो एअर आउटपुट कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला जर कमी असेल तर तो कमी का आहे, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे का, हे या ठिकाणी बघणं या महत्त्वाचं आहे. फॅन डायमीटर आणि पुलीचा रेशो किंवा गिअरबॉक्सचा रेशो हा देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचे पॉईंट्स काय आहे, एका नवीन स्प्रेअरच्या सिलेक्शनच्या वेळी जर नवीन मॅन्युफॅक्चरकडे गेल्यानंतर त्याने तुम्हाला सांगितलं असेल की तुमच्या जुन्या मशीनचे जे 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 लॅकुनाज असतील, त्याच्यातले जे काही अडथळे असतील, त्याच्यातल्या ज्या काही अडचणी असतील, त्या नवीन मशीनमध्ये राहणार नाही असं जो तुम्हाला सांगत असेल, सांगत असताना तो जे काही प्रश्न विचारेल याचं उत्तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या मशीनची पूर्ण हितंभूत माहिती असणं हे नेहमी गरजेचं आहे, असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. टाइप्स ऑफ स्प्रेअर. फवारणी यंत्राचे प्रकार किती, तर फवारणी यंत्रामध्ये बेसिक 3 प्रकार. पहिला आहे हाय व्हॉल्यूम स्प्रेअर, दुसरा आहे लो व्हॉल्यूम स्प्रेअर आणि तिसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर. परंतु हाय व्हॉल्यूम स्प्रेअरमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण जेव्हा शेतीला सुरुवात केली असेल, जसं तुम्ही सिंगल पिस्टन 3 पिस्टन पंपाचा त्याच्यामध्ये आपण बूम स्प्रेअरचा वापर करायचो, ऑरेंज कलरचे नोझल त्या ठिकाणी वापरायचो, त्या काळामध्ये आपण जे स्प्रेअर वापरलं त्याला हाय व्हॉल्यूम बूम स्प्रेअर असं आपण या ठिकाणी संबोधायचं. त्याच्यानंतरच सुरुवातीला बऱ्याच सुंदर मॅन्युफॅक्चरांनी या इंडस्ट्रीला एक नवी कलाटणी दिली आणि त्यांनी एअर असिस्टेड स्प्रेअरचा त्या ठिकाणी सुरुवात केली. किकवारी वाले जे साहेब होते त्यांनी त्यावेळी या नवीन ब्लोअरची या ठिकाणी सुरुवात केली. सुरुवात करत असताना त्यांनी एअर असिस्टेड हाय व्हॉल्यूम एअर असिस्टेड स्प्रेअरचा त्या ठिकाणी सुरुवात केली. त्याच्यानंतर आजच्या डेटला आमच्यासारखे बरेच मॅन्युफॅक्चरर हाय व्हॉल्यूम एअर असिस्टेडला इलेक्ट्रोस्टॅटिक देखील करून देत आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक करण्यासाठी चांगल्या कंपन्या त्या ठिकाणी मार्केटमध्ये आल्या आहेत. बरेच शेतकरी मित्र आज हाय व्हॉल्यूम एअर असिस्टेड स्प्रेच्या मदतीने त्या ठिकाणी डिपिंगचे देखील स्प्रे घेण्याची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतायत आणि त्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक जर करून घेतलं त्याच्या परफॉर्मन्समध्ये काही बदल होतो का, हे प्रयोगांती या त्या काळामध्ये सिद्ध होईल. लो व्हॉल्यूम स्प्रेअरमध्ये देखील 2 टाईपचे स्प्रेअर तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल, लो व्हॉल्यूम आणि लो व्हॉल्यूम विथ इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर. चिमा सारखं मशीन असेल, VMA सारखं मशीन असेल, मार्टिगनी झालं, गॅम्बेरिनी झालं, अशा बऱ्याच स्प्रेअरने मार्केटमध्ये हजेरी लावली आणि आज ते शेतकरी मित्रांना लो व्हॉल्यूम स्प्रेअरचा त्या ठिकाणी ऑप्शन्स त्यांनी त्या ठिकाणी अवेलेबल करून दिला. लो व्हॉल्यूम स्प्रेअर नंतर आजच्या डेटला जे ट्रेंड जे आहेत ते आहेत अल्ट्रा लो व्हॉल्यूम विथ इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर. अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेअरचा देखील मार्केटमध्ये छान पद्धतीने शेतकरी मित्रांनी रिझल्ट घेतले आणि त्याच्या पद्धतीने आजच्या डेटमध्ये मार्केट त्या पद्धतीने चाललेलं आहे. पण तुम्ही जर एक एअर असिस्टेड स्प्रेअर जर सिलेक्ट करणार असाल तर कोणकोणत्या गोष्टींचा तुमच्याकडे बारकाव्याने अभ्यास असणं गरजेचं आहे. हे 12 पॉईंटचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करून घेऊन त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरच्या समोर बसलं पाहिजे. त्या ठिकाणी पहिला जो आहे प्लांटेशन डायमेन्शन, दुसरा जो आहे अवेबिलिटी ऑफ ट्रॅक्टर, तिसरा जो आहे अवेबिलिटी ऑफ स्पेस फॉर टर्निंग म्हणजे वळण्यासाठी किती फुटाची जागा आहे, आपल्याकडे ट्रॅक्टर कोणता आहे, तुमचे प्लांटेशन डायमेन्शन्स किती आहे, प्लांटेशन स्ट्रक्चर कोणतं आहे, आपल्याकडे वाय स्ट्रक्चरमध्ये आहेत की बावर स्ट्रक्चरमध्ये आपण मंडप स्ट्रक्चरमध्ये काम करतोय, आपल्याकडे सॉइल टाईप कोणता आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या एरियामध्ये नॅचरल विंड स्पीड किती किलोमीटर पर. बऱ्याच ठिकाणी आम्ही अभ्यास करत असताना लक्षात आलं की यांचे उंच ठिकाणी प्लॉट असल्यामुळे नॅचरल विंड स्पीड हा थोडा जास्त असतो. मग अशा ठिकाणी नॅचरल विंड स्पीड हा देखील महत्त्वाचा मुद्दा. नवीन फवारणी यंत्र सिलेक्ट करत असताना त्याच्या डिटेलिंगपर्यंत गेलं पाहिजे असं या ठिकाणी मला सांगायला आवडेल. त्याचबरोबर आपल्या एरियामध्ये ॲव्हरेज रेनफॉल किती असतो, रेनफॉल किती MM, त्याचबरोबर किती महिन्यांमध्ये तो म्हणजे अशा पद्धतीने विस्कटून असतो ते देखील आपल्याला माहिती पाहिजे. ओव्हरऑल मॅनेजमेंट ऑफ फार्म, आपल्या फार्मचं ओव्हरऑल मॅनेजमेंट कसं आहे, आपल्याकडे स्किल्ड लेबर ऑपरेटर आहे किंवा नाही आहे, त्याचबरोबर प्रिव्हियस टेक्नॉलॉजी आपण कुठली वापरत होतो आणि आत्तापर्यंत त्या प्रिव्हियस टेक्नॉलॉजी कोणकोणते चॅलेंजेस त्या ठिकाणी फेस केले आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर महत्त्वाचा आहे बजेट. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी 12व्या ठिकाणी बजेट ठेवलेलं आहे, कारण द्राक्ष शेतीमध्ये काम करत असताना शेतकरी मित्र त्या बजेटला देखील अतिप्रचंड प्रायोरिटी देतात. ही कुठेतरी शोकांतिक आहे. मात्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, 1 एकरचं जर प्लांटेशन असेल, 8-5चं जर प्लांटेशन जर आपण केलं, 1089 झाडं तुम्ही त्या ठिकाणी करतायत. आज चांगल्या क्वालिटीचं जर स्प्रेअर बेसिक लेवलपासून जर चालू केलं तर 80, 81, 82 हजारापर्यंत तुम्हाला स्प्रेअर मिळेल. 80,000 जर पकडलं आणि 10,000 जरी झाडं असेल तर 80,000 भागिले 1,000, एका झाडावर 8 रुपयाचा अधिभार येतो. मित्रांनो, चांगल्या स्प्रेअरचा वापर करून जर तुम्ही एक घड जरी त्या ठिकाणी वाचू शकला ना तर ते खूप मोठ्या पद्धतीने ते स्प्रेअर त्या वर्षामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी नील होऊ शकतं. इथपर्यंत बारीक अभ्यास करायला
आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात करावी लागेल. 1 एकर द्राक्ष बागायतदाराचं मी एक्झाम्पल दिलं. तुम्ही किती एकरचे द्राक्ष बागायतदार आहात हे आपल्या स्वतःला या ठिकाणी प्रश्न विचारणं आपल्याला गरजेचं आहे. द्राक्ष शेतीमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंट प्रायोरिटी हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही या ठिकाणी या सेमिनारच्या शेवटपर्यंत कव्हर करणार आहे. आता चॉईस ऑफ एअर असिस्टेड स्प्रेअर अवेलेबल इन मार्केट. जर मार्केटमध्ये अवेलेबल गेलात आणि मार्केटमध्ये आपल्याला जर फवारणी यंत्र घ्यायचं असेल तर कोणकोणते फवारणी यंत्राचे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहे याचा अभ्यास करत असताना बरेच शेतकरी मित्र आमच्याकडे पाऊस जास्त होतो, आमच्याकडे हेवी सॉइल आहे, आमच्याकडे कॉटन सॉइल आहे हे कारण देऊन 200 ते 250 लिटरचा फवारणी यंत्र घेतात. त्याला माउंटेड स्प्रेअर आपण म्हणतो, परंतु आमच्याकडे क्षेत्र जास्त आहे. इतर वेळेला हे 200 लिटर परत भरणं मला शक्य नाही. त्याच्यावर ते 600 लिटरचा गाडा त्या ठिकाणी घेऊ शकतात. दुसरा ऑप्शन आहे आमच्याकडे अशा पद्धतीने हेवी सॉइल आहे, लाईट सॉइल आहे, परंतु कडेला वळायला जागा कमी आहे. आमच्याकडे स्किल लेबर नसल्यामुळे आम्हाला फॅन माउथ आणि त्या पद्धतीने त्याच्याबरोबर 600 लिटरचा गाडा हा दुसरा ऑप्शन त्या ठिकाणी ते मार्केटमध्ये बघतात. आता बऱ्याच शेतकरी मित्रांचे प्लॉट छोटे आहेत, प्लांटेशन कमी आहे, परंतु प्रिसिजन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचा फॉलोवर आहे आणि त्याच्यामुळे तो 400 लिटरच्या स्प्रेअरचा त्या ठिकाणी घेण्याचा त्या ठिकाणी मानस दाखवतो. बरेच शेतकरी मित्र 600 लिटर एअर असिस्टेड स्प्रेअरचा बऱ्या मोठ्या प्रमाणावर जर ॲव्हरेज जर बघितलं तर 600 लिटर ट्रॅक्टर ट्रेल्ड एअर असिस्टेड स्प्रेअर हाय व्हॉल्यूम स्प्रेअर याचा वापर या ठिकाणी घेताना आम्हाला लक्षात आलंय. डाळिंब उत्पादक असेल किंवा मोठ्या पद्धतीचे 100 आणि 100च्या वर खालीवर असलेले जे शेतकरी मित्र आहे ते 800 लिटर आणि 1000 लिटर अशा पद्धतीच्या फवारणी यंत्राची आमच्याकडे डिमांड घेऊन येतात. त्यामध्ये देखील आम्ही बऱ्याच बारकाव्यानंतर त्यांना त्या मशीनचा त्या ठिकाणी सप्लाय देत असतो, जेणेकरून घेतल्यानंतर शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी नुकसानीला आपल्याला जाता नाही आलं पाहिजे. फवारणी यंत्रामध्ये 2 टाईपचे फॅन युनिट तुम्हाला लक्षात बघायला येतील, लिनियर मॉडेल आणि राऊंड शेप मॉडेल. लिनियर मॉडेल कर्नाटक विभागामध्ये सोलापूर, दक्षिण सोलापूर या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट असते. डाळिंब असेल तसेच वाईनयार्डचे त्यांचे प्लांटेशन असेल तर अशामध्ये लिनियर शेपचा ते वापर करतात. मात्र राऊंड शेप हा जो डोम शेप ज्याला आपण म्हणतो राऊंड जर घेतला तर हा मल्टीटास्किंग, मल्टीपर्पज आणि मल्टी क्रॉप पॅटर्नला तुम्ही या ठिकाणी वापरू शकाल. अशा पद्धतीचा शेप म्हणजे राऊंड शेप एअर असिस्टेड स्प्रेअर अशा या ठिकाणी मी म्हणेल. फवारणी यंत्राचं चयन करत असताना मी परत एकदा सांगेल की याचा बारकाव्याने अभ्यास केला पाहिजे. ह्या चॉईसेस आहे यामध्ये आपल्याला कुठला घ्यायचा याच्याबद्दल अभ्यास करूनच आपण त्या ठिकाणी गेला पाहिजे. एक महत्त्वाच्या मुद्द्याला मला या ठिकाणी हात घालायचा आहे. अशा पद्धतीच्या डिटेल्स आजपर्यंत मी देखील कुठे दिलेल्या नाहीये. स्प्रेअर एअर व्हेलॉसिटी रिक्वायरमेंट अकॉर्डिंग टू द ड्रॉपलेट साईज. बऱ्याच शेतकरी मित्रांचं आहे की एकदम गॅस झाला पाहिजे, धुकाट झालं पाहिजे आणि बारीक बारीक स्प्रे मायक्रोन आपला तिथपर्यंत गेला पाहिजे. मात्र मित्रांनो ते करत असताना आपल्याला आपल्या मशीनची एअर आउटपुट किती आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला तुम्हाला सांगावीसं वाटतो. या ठिकाणी मी इथे ATR चे दाखवलेत, ATR 80, ATR 60 आणि ATF 80 अशा पद्धतीचे दाखवलेत. या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर डाव्या बाजूला प्रेशर आहे 5 बार पासून तर 20 बार पर्यंत. त्याचबरोबर वरच्या बाजूला जे कलर कोड तुम्हाला दिलेले आहे, आता फॉर एक्झाम्पल व्हेरी फाईन, फाईन आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दाखवलेत. तर तुम्हाला किती प्रेशरला किती कुठल्या ATR किती मायक्रोन त्या ठिकाणी देतोय तर हे या ठिकाणी कॅटलॉग बघून आपल्याला यातला जर एखादा ATR वापरायचा असेल तर आपल्या मशीनची हवा किती मीटर पर सेकंद हवी आहे यासाठी तुम्हाला वरचे जे 4 पॉइंट आहे व्हेरी फाईन टू फाईन ड्रॉपलेटचा जर वापर करायचा असेल तर आपल्या फवारणी यंत्राची एअर व्हेलॉसिटी रिक्वायरमेंट ही 24 मीटर पर सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मीडियम टू फाईन ड्रॉपलेटचा जर तुम्ही विचार करत असाल तर स्प्रेअर व्हेलॉसिटी 20 ते 24 मीटर पर सेकंद असणं गरजेचं आहे. फाईन टू कोर्स ड्रॉपलेट साईज जर तुम्हाला एक्सपेक्टेड असेल तर त्या पद्धतीने 17 ते 20 मीटर पर सेकंद. तर जर कोर्स असेल तर 12 मीटर पर सेकंद आणि त्यापेक्षा जास्तची जरी एअर आउटपुट तुमच्या मशीनमध्ये भेटत असेल. म्हणजेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ड्रॉपलेट साईज सिलेक्ट करण्याच्या अगोदर आपल्या मशीनचा एअर आउटपुट किती मीटर पर सेकंदचा आहे हे आपल्याला जाणून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर किती ड्रॉपलेट तुम्ही अचीव्ह करू शकतात हे देखील त्याबरोबर महत्त्वाचं आहे. या देखील महत्त्वाच्या पॉईंट्सला या ठिकाणी मला हात घालायचा आहे. ट्रॅक्टर PTO रिक्वायरमेंट अकॉर्डिंग टू द एअर आउटपुट. बरेच शेतकरी मित्रांना वाटतंय की माझ्याकडे 18 HP ट्रॅक्टर आहे, माझ्याकडे डाळिंबाचं प्लांटेशन आहे, 14x12 प्लांटेशन आहे, आमच्याकडे हवा जास्त असते, आमचे वॉटर शूट कधी कधी लेट काढले जातात, परंतु कव्हरेज मात्र आपल्याला एकदम जोरात मिळालं पाहिजे, तेलाचं आपल्याकडे सावट आलं नाही पाहिजे. मित्रांनो मी परत एकदा सांगेल की जितक्या HP ट्रॅक्टर, मी इंजिन HP विषयी बोलत नाहीये, मी PTO HP विषयी बोलतोय. PTO HP मध्ये
ट्रॅक्टरमध्ये जे जनरली तुम्ही मॅन्युफॅक्चरकडे गेलात, शोरूमला जर गेलात, तर ट्रॅक्टर HP विचारल्याबरोबरच त्याला PTO किती HPचा आहे हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विचारणं अति प्रचंड महत्त्वाचं आहे या ठिकाणी मी सांगतो. जनरली VST 18 HP जो ट्रॅक्टर आहे त्याला 8-8.5 HPचा PTO येतो आणि तो 12 मीटर पर सेकंद ते 17 मीटर पर सेकंद इथपर्यंत आवाज जनरेट करू शकतो विदाऊट फेसिंग एनी प्रॉब्लेम. मात्र बरेच बागायतदारांना वाटतंय की बाबा याच्यापेक्षा जास्त पाहिजे, मग ते फॅन बदलणार, खालची पुली मोठी टाकणार, वरची पुली अजून बारीक करणार, हे सगळे बदल करून ती हवा नक्कीच वाढवणार, परंतु ट्रॅक्टरचं हीट वाढणे, ट्रॅक्टर सीज होणे, ट्रॅक्टर बंद पडणे या सगळ्या प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावं लागेल. 18 ते 19 HPचा म्हणजे 24 HPचा कुबोटा असेल किंवा 27 HPचा कुबोटा असेल, मेसी फर्गुसन असेल, फार्मट्रॅक असेल, हे सगळे ट्रॅक्टर ह्या HP श्रेणीमध्ये येतात. ते जनरेट करू शकतात 20 मीटर पर सेकंद ते 27 मीटर पर सेकंद इथपर्यंत हवा तयार करण्यासाठी ते सक्षम आहे. एक लक्षात घ्या, इथे काय करायचंय, PTO HPचं रूपांतर आपल्याला एअर आउटपुटमध्ये करत असताना त्यामध्ये जी मधली सिस्टीम आहे ही देखील तितकीच महत्वाची आहे. फवारणी यंत्राचे चयन करत असताना हवेची 27 मीटर पर सेकंद एकाच ठिकाणून निघून चालेल का हो? आपल्याला 12 नोझल, 8 नोझल, 10 नोझलचा वापर करत असताना प्रत्येक नोझलमध्ये एकसारखा एअर आउटपुट निघणं हे आज आपल्याला महत्वाचं आहे. बरेच शेतकरी मित्र आमच्याकडे रिक्वायरमेंट घेऊन येताना सांगतात की प्रवीण भाऊ माझ्याकडे SSNचा प्लॉट आहे, त्या डाव्या बाजूला सगळी थिनिंग होऊन जाते, उजव्या बाजूला चिटकून जातं, बाहेर डाव्या बाजूला तर मनी राहत नाही, उजव्या बाजूला जसं आहे तसंच आहे. हे डाव्या बाजूला उजव्या बाजूचे व्हेरिएशन काय येतात ते येण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे एअर आउटपुट हा दोन्ही बाजूला एकसारखं नसणं हे या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत आहेत. फवारणी यंत्राची किंमत ही त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा रोल प्ले करते. या बऱ्याच गोष्टींना इक्वल आणि युनिफॉर्म करण्यासाठी आम्हाला बऱ्याच चॅलेंजेसला फेस करावं लागतं आणि त्यामध्ये नवीन नवीन गोष्टींचा वापर करावा लागतो. यामध्ये त्या मटेरियलची कॉस्ट वाढून जाते. मित्रांनो, मी परत एकदा सांगेल, फवारणी यंत्रामध्ये आजच्या डेटमध्ये बजेट कमी असेल तर नोझल साधे टाका, पंप साधा टाका, परंतु हवा दोन्ही बाजूला एकसारखी नसेल तर असं फवारणी यंत्र तुम्हाला वापरणारे जर एकरी जर हिशोब घातला तर एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंत 70-75 लाख रुपयापर्यंतची एकरी फवारणीचे आपण त्या ठिकाणी स्प्रे घेत असतो. हे स्प्रे घेत असताना जर त्याचा जर परफॉर्मन्स सगळ्या पद्धतीने कव्हरेज एकसारखं जर भेटत नसेल तर कदाचित आपण केलेली मेहनत याला ढोर मेहनत असं म्हणता येईल. त्याच्यातून निघणारे आउटपुट नक्कीच आपल्याला हवे तसे नसणारे, याला सांगायला मला काही विशेष वाटत नाही. 30 HP आणि अबोव HPचा PTO जर ट्रॅक्टर असेल तर तो रिकमेंड आहे. त्याला तुम्ही काउंटर रोटेटिंग म्हणजे दोन्ही बाजूला फिरणारे फॅन, बऱ्याच शेतकरी मित्रांना 24 HP 27 HP लाच काउंटर रोटेटिंग फॅन घेण्याची इच्छा आहे, चालणार, मात्र परफॉर्म नाही करणार. जसं तुम्हाला माहिती असेल तर चिमा सारखं मशीन, VMS सारखं मशीन तुम्ही 24 HP ला सुरुवातीला वापरलंच की त्याच्यानंतर 27 HP ला वापरले, परंतु आजच्या डेटला जॉन डियर सारखा किंवा कुबोटा 34 सारखा ट्रॅक्टर त्याला एक चांगला कंपॅनियन मिळाला आणि त्याच वेळी त्या चिमा मशीनचा जो व्हिसलिंग नॉईज येतो त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला. नेहमी लक्षात ठेवा, या गोष्टींची जी आपल्याला जी एकमेकाची जोड आहे, फवारणी यंत्राच्या परफॉर्मन्ससाठी ट्रॅक्टर PTO HP हा अनन्यसाधारण महत्त्वाचा मुद्दा आहे, हे सांगायला मला या ठिकाणी आवडेल. इथे एक नोट दिले मित्रांनो, फार्मर्स आर एक्सपेक्टिंग हाय एअर वेलोसिटी फॉर द ट्रॅक्टर हॅव्हिंग लो HP. याच्यामध्ये अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आजच्या डेटमध्ये तरी या महाराष्ट्रात, भारतात अवेलेबल नाहीये, नॉट इव्हन विदेशामध्ये नाहीये, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ एनर्जी कन्व्हर्जन, मॅक्झिमम एअर आउटपुट नीड्स मॅक्झिमम PTO HP. हा एक सरळ नियम आहे असं सांगता येईल की जर जास्त हवा पाहिजे असेल तर जास्त PTO HP आमच्याकडे घेऊन या, नक्कीच आपल्याला हवी तेवढी एअर आउटपुट देण्याचा आम्ही त्या ठिकाणी बांधील आहोत, याच्यात काही शंका बाळगण्याची गरज नाही. महत्वाचा मुद्दा, बरेच शेतकरी मित्र येणार आम्हाला इटालियन नोझल द्या. इटालियन म्हणजे काय? इटालियन म्हणजे इटलीवरून इम्पोर्ट करून आलेले नोझल. परंतु भारतातले शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छित, यातले हे जे नोझल होल्डर आहे हे नोझल होल्डर आहे, हे नोझल नाही आहे. आपल्या स्क्रीनवर जेवढे काही दिसत आहेत याला नोझल होल्डर म्हणतात. याच्यामध्ये M90, M75, M65 हे एका कंपनीचे ॲब्रिव्हिएशन आहे. सगळ्या कंपन्यांना एक सारखेच असतील असं मी सांगत नाहीये, मात्र याच्यामध्ये काय काय बदल आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. M92, M82, M62 तीन नोझल दिसायला ॲडजस्टेबल आहे, त्यांच्यामध्ये काय बदल आहे तर मित्रांनो बदल बारीक असतात, परंतु कंपनीला त्याच्या मार्केटिंगनुसार आणि डिमांडनुसार या गोष्टींचा बदल तुम्हाला करून द्यावा लागतो. त्याचबरोबर नोझल टाईप हे देखील एक टिपिकल नोझल होल्डर आहे. डाव्या बाजूला ती बॉडी आहे, त्याच्यामध्ये फिल्टर आहे आणि TXR टिप हा जो आहे यालाच नोझल ऑल ओव्हर युरोपमध्ये मागितलं जातं. हेच नोझल आहे, याला इतर याच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी या नोझल होल्डर आहे. नोझल होल्डरचं काम नोझलवर बसवणं म्हणजे नोझल होल्डरवर नोझल बसवणं हे एवढंच फक्त त्या नोझल होल्डरचं काम आहे.
की कुठल्या बाजूचा नोझल चालू झाला पाहिजे, कुठल्या बाजूचा बंद झाला पाहिजे किंवा पूर्ण बंद केला तर बंद झाला पाहिजे, याला नोझल टिप्स म्हणतात. आणि हे सगळे खरे नोझल आहे जे आता स्क्रीनवर तुम्ही बघत असाल. तर डाव्या बाजूला ATR असेल, त्याच्या शेजारी ATF असतील, त्याच्या शेजारी TZच्या टिप्स असतील, त्याच्या शेजारी इटालियन ब्रागालिया मसोटी असेल, ब्रागालिया असेल, आराग असेल, वॉल्वो मेकॅनिका असेल. या युरोपमधून इटलीमधून इम्पोर्ट होऊन आलेल्या भारतामध्ये कंपन्यांचे नावं आहेत मित्रांनो. हे ब्रँड आहे. आम्ही बऱ्याचदा म्हणतो आम्ही ब्रागालिया नावाच्या कंपनीचे नोझल देतो, नाही आम्हाला इटालियन द्या. अरे इटालियन, ही ब्रागालिया ही इटालियन कंपनी आहे. ही बारकावे आज शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने शेतकरी जेव्हा एखाद्या मॅन्युफॅक्चरकडे जातो आणि त्याला याच्यातले बारकावे माहीत नसतात, तो बऱ्याचदा त्यांना चीट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यावर फक्त पानाचं साईन बघून आपण त्याला ओरिजिनल नोझल त्या ठिकाणी संबोधतो. आज मार्केटमध्ये बरीच त्यामध्ये पायरसी झालेली आहे, हे मला सांगणं काही या ठिकाणी अवघड आहे, परंतु जी आहे ती सत्य परिस्थिती आहे. नोझल कॅलिब्रेशन अँड नोझल सर्व्हिसिंग. आपण लास्ट टाइम आपलं नोझल कधी सर्व्हिस केलं हे या ठिकाणी विचारलं पाहिजे. नोझल सर्व्हिस करणं म्हणजे काय? बरेच सर्व्हिस प्रोव्हायडर फक्त नोझलला घेऊन सायट्रिक ॲसिडमध्ये फॉस्फरिक ॲसिडमध्ये बुडून काढतात आणि त्याला चकाकी येते. चकाकी आल्यानंतर ते परत एकदा शेतकरी मित्राच्या हातात 50 ते 80 रुपये घेऊन परत एकदा नोझल देऊन टाकतात. नोझल कॅलिब्रेशन म्हणजे काय? नोझल कॅलिब्रेशन म्हणजे आपल्याकडे येलो कलरची ATR टिप लावलेले आहेत किंवा 1.0, 0.8 किंवा अमेरिकन TZ नोझल तुम्ही वापरत असाल तर त्या टिपमधून निघणारं पाणी जे कॅटलॉगला मॅच होतं का हे चेक करणे म्हणजे नोझल कॅलिब्रेशन करणे. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नोझल कॅलिब्रेट करत असताना नोझल सर्व्हिस करणं म्हणजे काय? नोझलमध्ये बरेच नोझल डायफ्रेम असतील, नोझलमध्ये ओरिंग असतील, प्लंजर्स असतील, स्प्रिंग असतील, या सगळ्या गोष्टी सुस्थितीत आहे का, ते व्यवस्थित काम करताय का हे चेक करण्यासाठी नोझल पूर्ण डिसमेंटल केला पाहिजे. त्याच्यामध्ये रबर पार्ट, सिरेमिक पार्ट, ब्रास पार्ट सेपरेट केले पाहिजे आणि ज्या गोष्टी वेअर अँड टिअर खराब झालेल्या असतील तर त्या बदलल्या पाहिजे. असं केल्यानंतर नोझल हे एकदा नोझलची जी होल्डर आहे त्याला परत एकदा तुम्ही 5 ते 6 वर्षापर्यंत देखील परत वापरू शकतात. हे सांगणे मला काही अवघड वाटत नाही. यामध्ये नोझल कुठल्या कंपनीचं आहे त्याच्यानुसार कॅलिब्रेशन चार्टवर ते कॅलिब्रेट केलं पाहिजे. नोझल सर्व्हिस केल्यानंतर अशा पद्धतीने परत एकदा नवीन सारखे त्या पद्धतीने नोझल आपण करू शकतात आणि तिथून पुढे परत त्याचा छान पद्धतीने वापर करू शकतात. याच्यात काही शंका नाही. बरेच शेतकरी मित्रांचा विषय असतो की प्रेशर किती द्यायचं हो, प्रेशर किती द्यायचा हा इतका क्षुल्लक प्रश्न आहे. मात्र तो प्रश्न आजपर्यंत शेतकरी मित्रांनी का विचारायला यावा? कारण नोझलचा प्रेशर, पंपाचा प्रेशर हाच तुम्ही कव्हरेजसाठी त्या ठिकाणी इथून मागे वापरत आलाय. तर नोझलचा प्रेशर हा किती असावा यासाठी हे छोटंसं समीकरण या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला एकरी पाणी किती फवारायचं आहे? चूज लिटर्स ऑफ वॉटर यू वॉन्ट टू स्प्रे. एकरी पाणी किती फवारायचं ते तुम्हाला चूज करायचं म्हणजे ठरवायचं आहे. टाइम रिक्वायर्ड टू स्प्रे पर एकर हा तुम्हाला मोजायचा आहे. मोजण्यासाठी तुम्ही ट्रॅक्टर कोणता वापरणार, त्याचा गिअर कोणता ठेवणार, त्याचे इंजिन RPM किती ठेवणार, या दोन्हीचा रेशो काढायचा आहे. तो टोटल डिस्चार्ज निघेल. टोटल डिस्चार्जला नंबर ऑफ नोझलनी परत डिवाइड करा, कारण नोझल तुम्ही 8 वापरणार, 10 वापरणार आणि याच्यातून जो एका नोझलचा डिस्चार्ज निघेल, एका नोझलच्या डिस्चार्जचं काय करायचं तर इथं एक गणित रुपयामध्ये सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये 300 लिटर पाणी फवारायचं आहे. आपण हायफस्ट 1700-1800 इंजिन RPM वापरत असाल तर 23 मिनिटं सरासरी जर तुम्हाला लागले तर त्या 300 भागिले 23चं उत्तर आलं 13.04. 13.04 ला परत नंबर ऑफ नोझल म्हणजे 8 नोझल या ठिकाणी मला वापरायचं असं मी ठरवलंय. 8 नोझल याला डिवाइड करा, उत्तर येईल 1.63. 1.63चं काय करायचं तर तुम्हाला या पद्धतीने जे नोझल त्या ठिकाणी वापरत असाल तर त्याचा कॅटलॉग तुमच्याकडे असणं अत्यावश्यक आहे आणि त्या कॅटलॉगनुसार जर 1.63 डिस्चार्ज जर तुमचा एका नोझलचा येत असेल तर त्या कॅटलॉग मध्ये तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. ऑरेंज कलरचा ATR जर असेल तर 14 बार प्रेशर जर तुम्ही ठेवला तर तो 1.63 लिटर डिस्चार्ज देतो. रेड कलरचा जर असेल तर तो 7 बारवरच तेवढा देणार आणि ग्रे कलरचा तर 6 बारलाच. तर या पद्धतीने कुठला ATR वापरावा आणि तो वापरून 8 नोझल 23 मिनिटं ऑटोमॅटिकली 300 लिटर पाणी, अशा पद्धतीच्या बारकाव्यांची आपल्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये काम करावं लागेल आणि या गोष्टींचा बारकाव्याने अभ्यास करावा लागेल. आता महत्वाचा मुद्दा, स्प्रेयर घेऊन घेतलाय त्यानंतर स्प्रेयरचं करायचं काय, त्याचा मेंटेनन्स कसा करायचा, त्याचा रखरखाव कसा करायचा, हा देखील या ठिकाणी महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी तुमचं लक्ष घेऊन जावं या ठिकाणी वाटतं. स्प्रेयर मेंटेनन्स शेड्यूल फॉर ट्रेल्ड स्प्रेयर म्हणजे जे इम्पोर्टेड चाकाचे जे मशीन आहेत, हे मशीन वापरत असताना त्याचा पंप मेंटेनन्स कसा केला पाहिजे. चेक इंजिन ऑइल, चेक त्याचं ऑइल बसायच्या अगोदर ऑइल चेक करा, त्याची हवा चेक करून घ्या, त्याच्यात पावडर मारून झाल्यानंतर पंप क्लीन करून घ्या. पंपाचं प्रेशर 20 बारच्या पुढे जातं का म्हणे, हा झाला पंप मेंटेनन्स.
जॉईंट मेंटेनन्स कसा करायचा, त्याची ग्रीसिंग चेक करा, त्याच्यात कुठं प्ले पडलेला आहे का तो बघा. आणि बरेच शेतकरी मित्र एक ग्रीस पॉईंट महत्वाचा विसरून जातात. जॉईंटला एक मोठं तोंड आणि एक छोटं तोंड. छोटं तोंड जसं ड्रॉबर कुठला आहे त्या पद्धतीने आपण लावतात, मात्र त्यामधला जो ट्यूब आहे त्या ट्यूबला कधीच ग्रीसिंग केलं जात नाही. त्याला ग्रीसिंग न केल्यानंतर पंपाचे बोल्ट तुटणे, पंपाचं ब्रॅकेट तुटणे, पंपाचं ऑइल सील जाणे, या मोठमोठ्या प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ऍक्सल मेंटेनन्स, त्याला त्याची ऍक्सलला ग्रीसिंग केलंय का हो, ऍक्सलची कॅप पडली आहे का हो, ऍक्सलच्या आतल्या बाजूने ग्रीस सील आहे का हो, हे चेक करायचंय फक्त आपल्याला. गिअरबॉक्स मेंटेनन्स मध्ये त्याच्यामध्ये फक्त ऑइल लेवल मेंटेन आहे का, त्याच्यामध्ये कुठं काय ॲबनॉर्मल नॉईज येतोय का, एवढंच बघायचं आपल्याला. फिल्टर मेंटेनन्स मध्ये काय करायचंय, फिल्टरची मेश काही चोक झालेली आहे का हो, त्याच्यानंतर फिल्टरची ओरिंग पडून गेलेली आहे का, फिल्टरचा जो फिल्टर वाल्व आहे तो व्यवस्थित काम करतोय का, आणि फिल्टर व्यवस्थित टाईट केलेलं आहे का, हे या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. स्टेनर मेंटेनन्स, बरेच शेतकरी मित्र याला स्टेनर लावून द्या, याला फिल्टर लावून द्या, हे सगळं घेणार, परंतु तो स्टेनर कधी धुणार नाही. तिची जाळी फाटून तिथून पाणी निघणार आणि मग तुम्ही म्हणाल नोजल चोक व्हायला सुरुवात झाली, परत एकदा 600-700 रुपयाची जाळी बदलायची. मित्रांनो, स्टेनर लावल्यानंतर तो प्रत्येक स्प्रेच्या सुरुवातीला क्लीन झाला पाहिजे, जेणेकरून जो 20 बार प्रेशर तुम्ही पंपावर मेंटेन करतात तेवढा प्रेशर हा नोझलवर सेट झाला पाहिजे. आपण जो सेट करतो तो प्रेशर पंपाचा नसून तो नोझलचा प्रेशर आहे. त्यामुळे नोझल प्रेशर आणि पंप प्रेशर हा दोन्ही इक्वल राहण्यासाठी पंपाच्या कंट्रोलर पासून तर नोझल पर्यंत याला जे अडथळे, ते अडथळे कमीत कमी असावे, हा त्याच्यातला एक महत्वाचा उद्देश. बरेच शेतकरी मित्र ड्रॉबर घेतात, तर ड्रॉबरला त्याला अशा पद्धतीने ग्रीस वगैरे आहेत का, त्याचे हुक वगैरे बऱ्याच जणांचे गाळे पडून गेलेले, परंतु त्याला कधी कोणी ग्रीस केलेलं नाही. त्याच्यातले बोल्ट टाईटनेस जे आहे ते मेंटेन करा, जेणेकरून ड्रॉबरमध्ये प्ले पडणार नाही. हा मेंटेनन्स आपण या ठिकाणी केला पाहिजे. असाच मेंटेनन्स जे पद्धतीचे बेल्ट सिस्टीमचे जे तुम्ही वापरत असाल त्याचा देखील अशा पद्धतीने मेंटेनन्स तुम्हाला करावं लागेल. याच्यामध्ये बेल्ट मेंटेनन्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच शेतकऱ्यांनी मशीन घेतल्यापासून बेल्ट बदलेपर्यंत त्याचा बेल्ट कधीच टाईट केलेला नसतो. मात्र तुम्ही एक लक्षात घ्या, बेल्ट टाईटनेस जर युनिफॉर्म नसेल तर पंपाचा प्रेशर किंवा नॉझलचा प्रेशर पहिल्या गल्लीपासून तर शेवटच्या गल्लीपर्यंत युनिफॉर्म राहण्यासाठी एकच गोष्ट कार्य करत असते, ती म्हणजे पंपाचं बेल्ट टेन्शन. बऱ्याच शेतकरी मित्रांना बेल्ट टेन्शन म्हणजे इतकं टाईट करून टाकतात की पंपाचा पार क्रँक तुटायची वेळ येते. याच्यामध्ये काय मानांकन आहेत, ते बेल्ट टेन्शन चेक करण्याची पद्धत आहे ती प्रो लेवलची आहे. त्याला बेल्ट टेन्शनर सुद्धा चेक करता येतो, परंतु तिथपर्यंत जाण्याची गरज नाही. बेल्ट टेन्शन इतका असावं की दोन्ही बोटाने दाबल्यानंतर थोडा फक्त 1-2 mm डिफ्लेक्शन झालं पाहिजे, इतका बेल्ट टेन्शन करणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर पेडस्टल बेरिंग, लोकल स्प्रेयर जे घेत असताना याच्यामध्ये ज्या पेडस्टल बेरिंग वापरल्या जातात त्याला ग्रीसिंग होणं अतिआवश्यक आहे, असं या ठिकाणी मला सांगतं. स्प्रेयरमध्ये 2 डूज अँड डोंट्स करा आणि करू नका, एवढ्यांमध्ये स्प्रेयर संपून टाकायचं आहे. मित्रांनो, काय करा, ग्रीस करा, त्याच्यानंतर प्रेशर मेंटेन करा, त्याच्यानंतर एअर प्रेशर मेंटेन करा, तुमचं मशीन बाहेरून आतून स्वच्छ धुवा, त्याच्यानंतर ॲबनॉर्मल नॉईज वगैरे येतोय का हे चेक करा जा. मेंटेन युनिफॉर्म इंजिन आरपीएम. बरेच शेतकरी मित्र हा पायाखाली इंजिन आरपीएम लावतात, जसं ढेकूळ आला, काय आला, खड्डा आला आणि आरपीएम चेंज झाले. अशा पद्धतीने पूर्ण सिस्टीमला त्याचा गचका त्या ठिकाणी होतो. फॅनचे आरपीएम चेंज होतात, पंपाचा प्रेशर चेंज होतो आणि त्यामध्ये देखील नॉन युनिफॉर्म कव्हरेज या ठिकाणी मिळायला तुम्हाला होतं. वॉश युअर स्प्रेयर विथ क्लीन वॉटर इफ रिक्वायर्ड. जर तुम्हाला वाटतंय की आपलं स्प्रेयर एकदम चकाचक राहावं तर दर स्प्रे मारल्यानंतर आल्यानंतर स्प्रेयर लावून देण्याच्या अगोदर आतमध्ये एक सिस्टीम असायला हवी, ज्यामध्ये हाय प्रेशरच्या मदतीने फक्त क्लीन वॉटरने तुम्ही स्प्रेयर त्या ठिकाणी क्लीन केला पाहिजे. डोंट्स काय करू नका, डोंट यूज साईड ब्रेक फॉर ट्रॅक्टर. बरेच शेतकरी मित्र शेजारच्या गल्लीमध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामध्ये एक साईड ब्रेकचा वापर होतो. त्यामध्ये तो एक साईड ब्रेक वापरला गेल्यानंतर स्प्रेयर सिस्टीमचे बरेच पार्ट मोठमोठ्या प्रेशरमध्ये जातात, ती या ठिकाणी टाळलं पाहिजे. बरेच शेतकरी मित्रांची सवय असते की वर्षभर धुवायचं नाही, दिवाळी आली, दसरा आली, मस्तपैकी सणासुदीला मशीन, ट्रॅक्टर, ब्लोअर सगळे एकसारखं फॉस्फरिक, सायट्रिक, सल्फ्युरिक द्या सोडून, परंतु सायट्रिक ॲसिडच्या माध्यमातून, फॉस्फरिक ॲसिडच्या माध्यमातून त्याला क्लीन करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि घेताना मात्र आम्हाला हॉट डिप घालवण्याच पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतात आणि ॲसिडच्या माध्यमातून ते सगळं परत त्याच्यावरून धुवून टाकतात आणि मग तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मधलं मटेरियल ओपन होतं आणि ते मधलं मटेरियल गंजायला त्या ठिकाणी सुरुवात करतं. आपण बऱ्याच शेतकरी मित्रांनी स्प्रेयर घेतलाय परंतु लावायची जागा नाही, कुठेतरी झाडाखाली, कुठेतरी उन्हात, कुठेतरी बागाच्या गल्लीमध्ये आपण त्याला उभं करतात. तर असं करता कामा नये, त्याला एक प्रॉपर ठेवण्याची जागा असली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, डोंट शेअर युअर स्प्रेयर विथ अनस्किल्ड लेबर.
बऱ्याच शेतकऱ्यांनी कालचा आपला माणूस आला नाही म्हणून कोणाकडे तरी दिलंय, ते जातं या गल्लीच्या त्या टोकाला डायरेक्ट पलटी करून टाकते आणि आपण परत त्याच्यामध्ये पॅनिक होऊन जातो. तर मित्रांनो, या बारीक गोष्टींची एक मला तरी वाटतं की याचं कुठंतरी एक ट्रेनिंग सेशन असायला हवं आणि तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला हवं. त्याला या बारीक बारीक ट्रेनिंग तुम्ही घेतल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या स्प्रेयरची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होणार नाही आणि जास्त काळ दीर्घकाळ मेंटेनन्स फ्री तुम्ही तुमचे स्प्रेयर त्या ठिकाणी वापरू शकाल. आता बरेच शेतकरी मित्रांचा एक विषय असतो की एकरी फवारणी किती घ्यायची, किती लिटर पाणी एकरी उडवायचं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा परत मी तज्ज्ञ नाही आहे. परंतु मला एकच सांगायचं आहे की जर तुमच्याकडनं एक्सेस स्प्रे डिस्चार्ज जर होत असेल तर खालील 3 गोष्टीला तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात. पहिलं म्हणजे एअर कंटॅमिनेशन. बऱ्याच शेतकरी मित्रांना माहिती असेल, आपण फवारणी घेतल्यानंतर पुढील 2-2, 3-3 तास आजूबाजूला पूर्ण हवेमध्ये त्या स्प्रे केल्याचं आपल्याला वास येतोय म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं कंटॅमिनेशन 100%, त्याला आपण एअर कंटॅमिनेशन म्हणू शकतो. सॉइल कंटॅमिनेशन. मित्रांनो, एअर कंटॅमिनेशन क्लिअर करण्यासाठी दिल्लीमध्ये वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर होतोय. वॉटर कंटॅमिनेशन, वॉटर क्लीन करण्यासाठी वेगवेगळे वॉटर फिल्टरचा वापर होईल. परंतु सॉइल कंटॅमिनेशन कसं दूर कराल, आपल्याला पुढच्या पिढीला जर ही सॉइल उपजाऊ सॉइल, फर्टाईल सॉइल जर द्यायची असेल तर सॉइल कंटॅमिनेशन आजच्या आजच आपल्याला या ठिकाणी थांबवावं लागेल. आणि ते थांबवण्यासाठी एक्सेस स्प्रे जर त्या ठिकाणी आपण हर्बिसाइड स्प्रेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असाल तो कुठंतरी टाळणे शक्य आहे का, हे या ठिकाणी बघणं आपल्याला गरजेचं वाटतं. जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलो की इन्व्हेस्टमेंट प्रायोरिटीज, आपण द्राक्ष शेतीमध्ये काम करत असताना इन्व्हेस्टमेंट प्रायोरिटीज शेतकऱ्याकडे तितक्याशा चांगल्या नाहीये, त्याला आर्थिक साक्षर करणं गरजेचं आहे. असा मुद्दा मी बऱ्याच तज्ज्ञांबरोबर डिस्कस करताना घेत असतो. इन्व्हेस्टमेंट प्रायोरिटी म्हणजे काय, उद्या जर माझ्याकडे 1,00,000 रुपये अवेलेबल झाले तर मी पहिल्यांदा काय करू, या प्रायोरिटीज ठरवणं आज शेतकरी मित्रांना गरजेचं आहे. आणि त्या प्रायोरिटीज ठरवत असताना ती 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पुढील क्रॉपमध्ये माझं किती लाख रुपयाचं, किती हजारो रुपयाचं उत्पन्नामध्ये वृद्धी होणार हे जाणून घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्रायोरिटीज आपल्याला ठरवायचे. तर आज सर्वात पहिल्यांदा जर आपल्याला कुठल्या गोष्टींवर काम करायचं असेल तर ते केलं पाहिजे इन्स्टॉलेशन ऑफ प्रॉपर इरिगेशन सिस्टीम. तर बऱ्याच शेतकऱ्यांची जी इरिगेशन सिस्टीम आहे तिच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली चुकून कवायना किंवा नजर अंदाजाने काही गोष्टी घडलेल्या असतील. तुमच्याकडे इरिगेशन सिस्टीम जर प्रॉपर नसेल तर सर्वप्रथम पैसे खर्च करून आपण इरिगेशन सिस्टीम ती रिप्लेस केली पाहिजे, रिपेअर केली पाहिजे. दुसरा आहे वॉटर रिसोर्स. आजच्या डेटमध्ये आज जर आपण वातावरणाचा जर सगळा अभ्यास केला तर मागील काही वर्षापासून एक तर अतिवृष्टी नाही तर पाणीच नाही, अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका निसर्गाने त्या ठिकाणी घेतलेल्या आहे. तर त्या निसर्गाच्या भूमिकांना देखील आपण बळी पडू नये या ठिकाणी वॉटर रिसोर्सेस म्हणजे पाणी, आपलं हक्काचं पाणी. सावंत सरांनी जसं सांगितलं की 9,00,000 लिटर पाणी एकरी जर पाऊस चांगला असेल तर 9,00,000 लिटर पर्यंत आपल्याला एकरी या टोकापासून तर त्या टोकापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागत असेल तर आपल्याकडे द्राक्ष शेती किती आहे किंवा इतर पिकं किती आहे, यासाठी किती लाख लिटरचं आपल्याकडे स्टोरेज असलं पाहिजे, यासाठी शेततळ्याचा आपल्याला या ठिकाणी गरज आहे असं या ठिकाणी मी म्हणेन. तिसरा मुद्दा म्हणजे की इलेक्ट्रिकल एनर्जी सोर्स विथ द हेल्प ऑफ नॅचरल रिसोर्सेस. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच शेतकरी मित्रांनी सगळं व्यवस्थित करून ठेवलंय परंतु इलेक्ट्रिकल एनर्जीचा त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे. बऱ्याचदा इरिगेशन देत असताना अनफॉर्च्युनेटली लाईट फ्लक्च्युएशन येणार, त्या ठिकाणी डिझेल इंजिन वापरणं आज शक्य नाहीये. तर या ठिकाणी सोलर एनर्जी, विंड एनर्जी यांचा कुठेतरी वापर करून आपण आपली काहीतरी सस्टेनेबिलिटी वाढवली पाहिजे. त्यामुळे प्रायोरिटी जर द्यायच्या असतील तर या 3 गोष्टींना तुम्ही इमिजिएट प्रायोरिटी दिल्या पाहिजे. या 3 गोष्टी जर सपोज तुमच्याकडे आजच्या डेटला आहे तर मग दुसरी गोष्ट ज्याला आपण मीडियम प्रायोरिटीला म्हणू शकतो ती म्हणजे फार्म इक्विपमेंट्स अँड अदर्स. फार्म इक्विपमेंटमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर असेल, फवारणी यंत्र असेल, चांगले इम्प्लिमेंट असतील, साईड रोटावेटर असतील, चांगले कॅरेट गाडी असतील, या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला गरज असेल तर त्यांना मीडियम प्रायोरिटीमध्ये तुम्ही ठेवायला पाहिजे. मान्य करा खालची आणि मधली दोन्ही गोष्टी आहे, मग मात्र तुम्ही लक्झरी आयटम्सकडे जाऊ शकतात. त्याला ऑटोमेशन म्हणूया, फार्म हाऊस म्हणूया, लक्झरी व्हेकल म्हणूया. शेतकऱ्यांचं मी बऱ्याचदा बघितलं यावर्षी नेमकी गाडी घेतली, बजेट हुकलं, त्याच्यामुळे काही फवारणी यंत्र घेणं शक्य नाही. प्रवीण भाऊ 10,000 रुपये बुकिंग केली होती, पैसे परत भेटतील का, अशा पद्धतीचे बरेच शेतकरी आमच्याकडे येतात. मला त्यांचं वाईट एवढंच वाटतं की शेतकऱ्याला म्हणजे एखादा व्यवसाय, मी एक व्यावसायिक आहे, व्यवसायामध्ये बऱ्याच गोष्टी घेतल्या पाहिजे
घेतल्यानंतर क्वालिटी वाढते, क्वालिटी वाढल्यावर ग्राहक वाढतो, ग्राहक वाढल्यावर पैसा वाढतो, पैसा वाढल्यावर गाडी घ्यावी. या ठिकाणी तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्याला द्राक्ष शेती व्यवसाय असं म्हणूया, त्याचं देखील प्रायोरिटाईज अशा पद्धतीने जर होत नसेल तर नक्कीच तुम्ही कुठंतरी तुमचा बिझनेस या त्या काळामध्ये, म्हणजे असं आहे की अंडा आधी का कोंबडा आधी, म्हणजे तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करायची मग तुम्हाला फळ भेटेल का, जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न मिळाल्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल. यामध्ये शेतकरी नक्कीच वर्षभर विचार करत असतो आणि हे विचार करत असताना तो दरवर्षी त्याची इकॉनॉमी डिप्लिकेट करत असतो, त्याचे रिसोर्सेस डिप्लिकेट करत असतो आणि त्याची लाईफस्टाईल नंतर ऑटोमॅटिकली मंदावली जाते. हे या ठिकाणी मी बघितलंय. तर जाता जाता एक छोटीशी कविता या ठिकाणी मी शेतकरी मित्रांना या ठिकाणी दाखवत आहे. मित्रांनो, आपल्याला बरेच चॅलेंजेस येत राहणार आहे, परंतु आपल्याला प्रयत्न चालू ठेवायचा आहे. प्रयत्न चालू ठेवण्यासाठी ही एक पोयम मी एका कवीची या ठिकाणी घेतोय. त्या कवितेचं नाव आहे एक प्रयत्न अजून कर. कविता अशी आहे, अडला असशील हजारदा, अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर, मूठ आवळ अश्रू आवर, लक्षावरती रोख नजर आणि एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. संकट गगनी गडगडते उरी समस्या कडकडते, संकट गगनी गडगडते उरी समस्या कडकडते, तना मनाला चिरा पडून उभे चराचर डगमगते, मग तू ही त्रिशूळ डमरू धर, डम 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 कर, आरूढ हो तू सर्वांवर, प्रयत्नकारी तांडव कर आणि एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. वाट समुद्री बिकट अति अन लाटांची नागगती, वाट समुद्र बिकट अति अन लाटांची नागगती, अपमानाने हेटाळणीने तुझी बहकली नाव किती, विस्फोटाने तूही उसळ, खळखळ खळखळ तूही खवळ, स्वार होऊनी लाटांवरती कर स्वतःला दृढ अडळ, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात, पहा आग ही धगधगते उष्ण जळाली झगझगते, पहा आग ही धगधगते उष्ण जळाली झगझगते, उदासीनता अतिजीर्णता असहाय्यता भगभगते, या अग्नीला ध्वस्त कर, या अग्नीला ध्वस्त कर वा स्वतःला उद्ध्वस्त कर, जन्म घेऊनी राखे मधुनी पुण्या नव्याने पंख पसर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. धन्यवाद.